हा मित्रांनो बघा खाली बघा कसा लपला बघा. बघा असा पकडायचा. ही नजर खूप तेज आहे मित्रांनो, काय पण बोला. साईज बघा किती मोठी आहे, बापरे. बघा साईज बघा. तर बाबू तुला कसा वाटला एक्सपिरियन्स? हा एक्सपिरियन्स म्हणजे मी सांगायचं झालो मित्रांनो, मी मला शंगलची मजा आणि काळ्या पाण्याची सजा असा हा माझा एक्सपिरियन्स आहे. एक नंबर. असं काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतंय. नवीन ऍडव्हेंचर ते पण सकाळचं ठीक आहे हो, पाण्यातनं चालणं, दगडातनं चालणं, उजेड असतो, आपल्याला दिसतं दगडा खालची, पायाखालची जमीन दिसते अंधारात. खूप चांगला असा ऍडव्हेंचर होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं मंदारा मुले ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो रात्रीचे वाजले 8:30 आणि आम्ही सर्वजण चाललोय खेकडे पकडायला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल व्हिडिओ बघायला आणि बघा आपल्या किती खेकडे भेटतात ते. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपण त्यांना नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा असं दर्शन आहे, असं बाबू आहे आणि हा आपला नवीन मित्र आहे आणि मित्र चॅनल आहे कोकणी माणूस ब्लॉग, त्याला पण नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला खेड मध्ये ना सगळे ना म्हणजे ब्लॉग्स ना या चॅनल मध्ये बघायला मिळतील. बघा रात्री वाजले आणि 8:30. आमचा मित्र नवीन आहे, त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ओके. त्याचे युजर वाढवा. थँक्यू. चला हा केलं केलं मी, पण जेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तेवढं पूर्ण बघा. कारण त्याने ना मस्त घ्या डोक्याला ना बघा मस्त कॅमेरावर हे लावलंय, सॉरी कॅमेराने लावलंय, काय बोलू शकतो त्याला आपण, बॅटरीवर लावले. मोर्या मोर्या जय हो. हे दादा थांब थांब 2 मिनिट थांब, त्यांना मग येऊ दे. तेव्हा रात्रीचे वाजले 8:30 वाजून गेले. जेवढं दाखवायचा प्रयत्न करेन, बघा किती दिसतं ते. रात्रीचं काय दिसत नाहीये आणि हा पहिला एक्सपिरियन्स आमचा. आम्ही चाललोय ते पण नरेशच्या गावी खेडला, मौजे जैतापूर ह्या गावात आहे आम्ही सध्या. बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात. हा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, बघूया. तर मित्रांनो आता आम्हाला काळिंदर दिसलेला आणि हा दादा आहे ना समोर, त्याने मस्त आहे की बॅटरीवरती त्याला दिपवलेला, पण काय झालं पाठीमागून दुसऱ्याने बॅटरी मारली, त्यामुळे तो निघून गेला. आपल्याला तो भेटला असता. पहिल्यांदा आपण काळिंदर बघितला लाईव्ह मध्ये, नाही आमच्या इथून जवळ होता. झाडा झुडपून चाललोय, आपल्याला किती खेकडे भेटतात. बघा नदी आली आता. हो हो आपण नदीला आलोय. तर मित्रांनो पहिली भावानी झाली आपली. एक नंबर भेटले, एक नंबर किती भेटलाय. भावानी भाव झाले मस्त. हे बघा मस्त भेटले. हा भेटला भेटला हे मस्त मस्त भेटला सगळा. शांत राहा. पुढे आलो आपण. दादाला दुसरी खेकडी भेटली बघा, दाखव रे. हा बघा एक नंबर खेकडा भेटलाय. बघा किती मस्त आहे, साईज बघा किती मोठी आहे त्याची. मस्त भेटला खेकडा, दादाला भेटलाय. रात्रीची हीच खेकडे पकडायची मजा असते. बघा सगळे येतच आहे. बापरे झाडं झुडपं किती बघा या साईडला. झाडं खूप आहेत, झाडी खूप आहेत.
बाकी तेव्हा मागे आहेत तसं दिसणार आहे तुम्हाला कारण आपल्याकडे लाईट कमी आहे. दाखव दाखव. नजर बघा खूप तेज आहे एकदम. बघा हा तिसरा खेकडा भेटला मित्रांनो आपल्याला. हे बघा साईज बघा किती मोठी आहे, बाप रे एक नंबर साईज आहे मित्रा, मस्त हा खेकडा भेटला आपल्याला. बघा नरेशने पिशवी पकडले या साईडला. आपल्या 3 खेकडे भेटले आतापर्यंत आणि मस्त चाललंय. आणि खूप सांगितलं दगड वगैरे खूप जास्त मोठे आहेत. आपल्याला एवढी सवय नाही जायची तरी पण आपण जेवढं जमेल तेवढं त्यांच्यावर चाललोय ते पुढे चालले. बघूया आपण आता. चला खेकड्याची खेकडे पण खूप मोठे मोठे भेटतात आहे, साईज खूप मोठी आहे खेकड्यांची. हे बघा आपल्या अजूनही भेटलाय बॅटरी पण आहे. हा बघा एक नंबर साईज आहे, साईज बघू शकता आणि खूप मोठे मोठे खेकडे भेटतात आपल्याला. एक नंबर भेटले बघा साईज, मस्त साईज भेटले. दादाची नजर आहे ना खूप भारी आहे. सर्व सावकाश येऊन ठीक आहे. चला दादा मोर जाऊया. मस्त खेकडे भेटतात, साईज खूप मोठी, साईज खेकड्यांची साईज खूप मोठी आहे. हा हा आपण पूर्ण वाकून वाकून चाललोय. तुला स्टँडिंग पण माणूस राहू नाही शकत उभा, एवढी झाडी आहे इकडे. बापरे दोघं चाललेत बघा, हे चाललेत पुढे, त्याच्या मागे मी आहे. बॅटरीवरती मस्त बघा बॅटरी दिसतो बरोबर खेकडे कुठे आहेत ते. हा दादा चेक करतोय, तुला पुढचा एक्सपर्टच आहे खेकडे पकडण्यात. पकडतो खेकडे, एक नंबर पकडतो खेकडे. आराम आराम आराम. बघा दादाबाई खेकडे भेटले बघा, तू बघा साईडला बघा दादाबाई खेकडा भेटलाय. हा बघा बघा साईज बघा मस्त साईज भेटते एकदम. हे काळा खेकडे आपल्या नदीतले खेकडे आहेत, मस्त साईज आहे. पुढे जाऊया, इकडे वरती जाऊया. पाना फोर्स बघा किती आहे. बघा आपल्याला आता इथून आहे ना वरती चढायचं आहे. बघा रस्ता बघा कसा आहे, त्याचा बॅटरी मारे खाली. हे बघा हे चाललं बघा वरती, खूप एकदम वेगळं चढण आहे एकदम. हे डेंजर आहे बघा, झाडं झुडप आहेत. ऍडव्हेंचर वाला असतंय. हा हा आम्ही उभं राहिलो नाही, तो तुझे स्टार्ट केला तोपासून आम्ही उभेच नाही राहिले, पूर्ण ओढव्याने चाललोय. हे बघा इथे वॉटरफॉल बघा इथे मस्त आहे बघा, पाणी वरून खाली पडतंय बघा इथे. बघा या साईडला पण आहे. बघूया आपला कसं आहे, जमीन तसं वरती जाऊया. कुठून अरे बापरे, बघा आपल्याला आता इथून वरती जायचंय. सांगू तुम्हाला, हे बघा फायनली वरती आले. खूप मागे होते बघा, पूर्ण घामटा निघाला यांचा. अजून पाठीमागे पण आहे बघा. चला बघा त्या भावाला अजून भेटली खेकडा. हा बघा मस्त आहे. त्या कुठून दिसला काय माहिती नाही, त्या साईडला गेलेला आणि तिकडून इकडे बघितलं त्याने, त्याला भेटला पण खेकडा. खूप डेंजर आहे ते वरती चढायचं आपल्याला. जर दगड सरकला ना तर खरं आपल्या अंगावरती येईल. तो दादा चाललाय वरती, आता ते मागून आपल्याला जायचंय. आम्ही खाली थांबतो. बघा मित्रांनो
खेकड्यासाठी किती मेहनत करावी लागते हे बघा. बघा ह्यांना तर वरती घेतोय, खूप डेंजर आहे हे. बापरे, पूर्ण 90 डिग्रीचा हा पूर्ण दरी आहे. चला तर पुढे थांबूया आपण. तू दादा येणार आहे तर रस्ता दाखवायला. आपले 3 जण वरती आले, मग इकडे बाकीचे ना खालीच आहेत. वरती येतात एक एक. खूप डेंजर जागा आहे बाबा ही. असं काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतंय. नवीन ऍडव्हेंचर ते पण सकाळचं ठीक आहे हो. पाण्यातनं चालणं, दगडातनं चालणं, उजेड असतो आपल्याला दिसतं, दगडा खालची, पायाखालची जमीन दिसते अंधारात. खूप चांगला असं ऍडव्हेंचर होता. आणि खूप वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आपण भले खेकडे भेटले असू दे न भेटले, पुढचं पुढे आपलं. तर हे आपल्याला जे भेटले एक नंबर एक्सपिरियन्स भेटलाय. खरं उत्तर की जिथं आपल्याला आपलं वाटलं पाहिजे आता होणार नाही. काय बाबा, शेवटची गाडी भाजी होती. शेवटचा डबा सगळे आता एकत्र आले. पुढे जाऊया. या मित्रांनो आम्ही आहे ना आता ह्या 2 दादांबरोबर आलोय. तर आम्हाला भीती नाही वाटत आहे इकडे चालायला. तर हे दोघं पुन्हा गावातच राहतात, मग त्यांच्याबरोबर आलोय. टेन्शन आहे, जे जे तसे बोलतात आहे ना त्याच्या मागून आम्ही चाललोय. हा हा हा, हे वरती झाडे आहे रे. हो हो, हा बघा कडे मोठा भेटला तिकडा. ओ माय गॉड, एक नंबर साईज. का बुल भारी भेटते साईज. आता मी थोडं वरती आलोय, झाडू झुडपातून चाललोय वरती. पुन्हा काय होतं बघा, तो सुटतोय. मित्रांनो बघा किती वरती आल्यानंतर भेटलो आपल्याला. तिकडे भेटलाय. हा हा, दमलो पूर्ण. 5 मिनिटं ट्रॅकिंग केली, त्यानंतर आपल्याला एक खेकडा भेटलाय. हा, त्या दादाने पकडलाय. चाललो आपण वरती. जे आपल्या खेकडे मिळतात ना मित्रांनो, ती साईज खूप मोठी आहे. चार पंचात खाली सुरू आपण 14 जण आलोय. म्हणतात नरेश, सिद्धेश हा आणि अभिषेक. हा, बाकी बाकी कोण खाली त्याला थांबवलंय आपण. चला आता रिटर्न पुन्हा यायचं आपल्याला. जेवढं वरती चढलो तर पुन्हा खाली उतरायचंय. चला मागे या रे, पुढे या लोक सगळे. इथे 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 या, इथे यायला सांगा ना. इथे 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 माग खाली आहे. इथे इथे, अरे इथे 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 खाली आहे. फायनली मित्रांनो बाकीचे झाले तर आले. नरेश बॅटरी पर तिकडे. तेव्हा आले सगळे, तेव्हा आले. पुढे एकदम रात्रीच्या आपण हे करतोय. खूप सारे खेकडे पण भेटले हा, मध्ये मध्ये. खेकडे पण चांगले भेटले आपल्याला. चला आपण त्या भावांबरोबर जाऊया पुढे. खूप खूप डेंजर आहे इकडे मित्रांनो. आता आपल्या बरोबर ते गावाला 2 दादा आहेत, म्हणून आपण चाललोय. आपण एकटे नाही येऊ शकत इकडे. मित्रांनो फायनल आपले सगळे मित्र आले वरती. खूप एकदम खूप डोंगर पण आले पूर्ण. आपला गाईड करतोय ह्यांना ना, हा गाईड करतोय कारण आपण ह्याच्या डायरेक्ट गावी आलोय, म्हणून त्याला माहिती सगळं इकडचं कसं काय ते. या लोक सगळे वरती बघा. आपण ह्या वरती यायचंय. आता वर थांबायला बोलला इथे. आता आपण थांबतो इथे. असं बघा हे चालू आहे, डिस्कशन चालू आहे.
काय सांगता उगाच विनाकारण चालायला परत खाली उतरायला लागणार तिकडे बघा कसले पकडले बघा काळे काळे खेकडे बघा मस्त खेकडे आहेत आपल्या नदीतले खेकडे आहेत ते बघा मित्रांनो 10 मिनिटं ट्रॅक करून झाल्यानंतर आपल्याला खेकडा भेटला बघा साईज बघा किती मस्त आहे एक नंबर म्हणजे आपली मेहनत काय वाया नाही जात आहे चला पुढे आहे हा डेंजर ट्रॅक आहे भाई हा पण बोला तुम्ही खूप डेंजर आहे तर आपले बाकीचे बघा खेकडे आहेत तिथे चला तर जसं जमेल तसंच आपण जाऊया दादांच्या मागे मागे तेव्हा झाडी एवढी आहे की शेवटी आम्हाला हे झाड तोडून हे जाळी तोडतोय आणि आम्ही पुढे जातोय बघा बाकीचे बघा साईडला मागेच आहे तेव्हा सगळे चला जसं आपलं जमतंय तसं जाऊया आपण पुढे पुढे तुम्हाला मगाशी बोललो असेल मी की आम्ही असं उभ्याने चालतच नाही फक्त वाकूनच चालतोय जिथपासून आपण ट्रेक चालू केलाय तिथपासून हो करवंदाची जाळी आहे आरामात चला पवार ते हळू या करवंदाची जाळी आहे पुढे वा पुढे वा बस एक नंबर काय जमतच ना चालू ते चालतो आपण हे बघा आपले शूरवीर आलेत नाही बॅटरी 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 पण इथे फोनवरती हे बघा बघा हे सगळे आपले शूरवीर आहेत हे सगळे खेकडे पकडायला आले ते बघा हे सगळे मुंबईवरून आलेत हा सगळे किती मेहनत करतात बा खेकड्यासाठी म्हणजे एन्जॉय करायला आलेत खेकडे भेटो न भेटो काय प्रॉब्लेम नाही एक एक्सपिरियन्स बघा त्यांना गावचा बघा पुन्हा घामटा निघाला यांचा बघा हे तोंड बघू शकतोय बघा हे बघा हो दादा खेकडा पकडला बघा साईज बघा दाखव तुम्हाला बघा खेकडे पकडतो एक नंबर खेकडे पकडतोय हो 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 एक नंबर पकडला खेकडा दोन पकडले का आता दोन अरे वा एक नंबर मस्त दोन खेकडे भेटले मस्त खेकडे पकडतोय चला वरती जाऊया आपण दादाने ना आपल्याला थांबा सांगितलं इकडे जाळी बघ करवंदाची जाळी आहे बघा पूर्ण वाकून वाकूनच येतो आम्ही वरती गेले आम्हाला बघा थांबा खाली तो रस्ता बघतो आहे की वरती जायचा मगच जाऊ आपण वरती मित्रांनो मी आता आलो खेकडे पकडायला आणि बघा दादा ना पुढची भाजी पण भेटले ती पण त्याने घेतले दाखवतो तुम्हाला तुमच्या घरी गेले दाखवतो अरे आम्ही खूप डेंजर ट्रॅक करतोय बघा तुला बसून जावं लागतंय खाली बापरे नको ते खेकडे रे बाबा मित्रांनो 10 मिनिटाच्या रेस्ट नंतर पुन्हा आपला ट्रॅक चालू झालेला आहे हा बघा पूर्ण 90 डिग्री ट्रॅक आहे अरे बापरे हा आरामात टाका रे हो आरामात येतोय मित्रांनो किती मेहनत करतात आहे वरती येण्यासाठी हे बघा फुल 90 डिग्री आहे बघा मी बोललो तुम्हाला इकडे सर्वांसून पाखरं पण बघा किती आहेत चला पुन्हा ट्रॅक चालू करूया चल दादा या रस्ता आहे या बघा मित्रांनो 2 जण आले बाकीचे खाली ते बघा चला या लवकर या रे किती वाकून चालले बघा सगळे जण बघा वरती कर नरेश वरती बघा सगळे पाठवून चाललेत सगळे
चला असं वाटलं बाकी दरी आहे खाली, आपण त्या टोकाने टोकाने चाललोय. त्या थांब रे. हा हा फायनली वरती आलोय. इकडे खाली बघा, इकडे बघा की धबधबा किती खाली आहे. त्या पाण्यामध्ये पण त्याला खेकडे दिसत आहे बाई. तो एकदम जबराट पोरगा आहे बाई. चला हा हा मित्रांनो, फायनली आपला खेकडा भेटलाय बघा. 2 खेकडे भेटले, एक नंबर. बघा तुझ्या हातामध्ये बघा, फायनली 2 खेकडे भेटले आपल्याला. साईज एक नंबर आहे बघा. तो टाकतो बघा, साईज बघा किती मोठी. त्यात चावला खेकडा बघा, हातात पकडला त्याने. एक साथ त्याने 2 पकडला. नजर खूप एकदम तरबेज आहे, एकदम नजर फटाफट बघतो एकदम खेकडे. 10-15 मिनिटात आपल्याला एक खेकडा भेटलाय. खूप चाललो आपण. मित्रांनो किती डेंजर बघा चढायला बघा. सगळेजण किती परिश्रम करतात खेकड्यासाठी. फक्त फुल ट्रॅक करतो आपण. आपण रसाळ्याकडे गेलो होतो त्यापेक्षा जास्त कठीण चढाई येईल. पवार हळू तर हळू. जास्त तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. कसं नीट आहे वरती. शाबाश. आता वरती सगळ्यांना वरती होतं. पाय पाय नीट ठेव, पाय नीट ठेव. हा मस्त अभि. कमान गाइस, कमान शूरवीर, कमान. सिद्धू राहिला राष्ट्र. तर सर्व आले, पुन्हा ट्रॅक चालू झाला बघा. आणि मित्रांनो 10 मिनिटांनंतर आपल्याला अजून एक खेकडा भेटलाय बघा. आणतोय, दाखव रे. साईज बघा, एक नंबर साईज आहे. या दगडामध्ये पळत पळत गेला खेकडा पकडायला. चला बघा मित्रांनो, बघा तर खाली बघा कसा लपला बघा. असा पकडायचा. ही नजर खूप तेज आहे मित्रांनो, काय पण बोला. साईज बघा किती मोठी आहे, बापरे. बघा साईज बघा, मजबूत खेकडा आहे. एवढा मोठा खेकडा, एक नंबर भेटला, एक नंबर. नरेशने पिशवी पकडले. नरेश कसा एक्सपिरियन्स. हा नरेश, एक्सपिरियन्स कसा एक्सपिरियन्स. एक नंबर ना. मनापासून सांग ना. अजूनही भेटला खेकडा हो. तिकडे भेटत आपल्याला, पण 5-10 मिनिटानंतर भेटत आहे. आणि खूप पाणी ना लाल आहे. गडू असल्यामुळे आपल्याला खेकडे मिळत नाही, कारण ते दिसत नाही पाण्यामध्ये. वरती तर मित्रांनो आपण आहे ना 9 वाजता चालू केलं खेकडे पडायला. आता वाजले 10:30. म्हणजे आपण आहे ना 1.5 तास ट्रॅव्हलिंग केलाय. ह्या पूर्ण चढण चालला, ते दिसणार ना रात्र आहे म्हणून. जमलेच बघा. ए कसं कसं वाटलं सांग. तर बाबू तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स म्हणजे मी सांगायचं झालो मित्रांनो, मी मला शंभरची मजा आणि काळ्या पाण्याची सजा, असा हा माझा एक्सपिरियन्स आहे. एक नंबर. एवढा सगळं इथे बसले बघा दोघं जण. फुल मजा, फुल मजा. दर्शन तुला कसं वाटतं सांग. काय बोलू आता मी, एवढं चाललोय, चालणं नाही बोलू शकत, चालणं बोलतोय. ते पण 1.5 तास कंटिन्यू, ते पण पाण्यात, वाहत्या पाण्यात चढतोय. नुसते 2-2 मिनिटात धबधबे लागतात, छोटे छोटे मोठमोठे. आणि काय पुढे वाकून चालतो ना आपण. अरे पूर्ण झाडी पूर्ण ना झोपून चालू, झोपून पूर्ण रोज चाललं, बोलत नाही, कमी नाहीये. तिथे तू बोल.
परत स्ट्राईक होता. हा परत खेकडे कधी पकडायला येणार नाही मी. नको ना हे नाही पण एक चांगलं आहे. हा बोल एक नवीन काहीतरी बघायला भेटलं, शिकायला भेटलं. हा नाहीतरी तुम्ही मुंबईत कुठे कराल मला माहित नाही. हा तुम्हाला कोकणातच भेटेल. हा खेड, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, कुडाळ, शिवनेरी आहे. कोकणचे आपले नवीन नवीन स्पॉट, हा जुने स्पॉट तुम्हाला बघायला भेटेल. हा पवार तुम्हाला बोला माझा संयम आहे ना संपलाय. मागच्या 2 तासापासून आम्ही नुसतं जंगलात फिरतो. कुठे चाललो, कुठे नाही, काहीच कळत नाही. हा खेकडे पकडणे म्हणजे आयुष्यातील सगळ्यात 2 तास आहेत म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक मोठी चूक आहे. मोठी गोड चूक पुन्हा नाही येणार ना एक संतोष पवार, हा. सिद्धार्थ मिस्त्री हे लोक बोललो की आम्ही गाडीत बसतो, हा. थोडा वेळ आराम करतो. हा बरोबर आम्हाला यायचं नव्हतं. आम्ही बोललो काय रे चला आलोय, पहिल्यांदाच आलोय, हा. परत कधी येणार नाही येणार माहित नाही. हा नवीन एक्सपिरियन्स घेऊ आले. आम्हाला जीवा घालतात ते. इथं कशाला आणलं? हा. तर मित्रांनो आता मी जस्ट घरी आलोय. खेकडे पकडायला गेलेलो 9 वाजता आपण खेकडे पकडायला सुरुवात केलेली. ते 11 वाजेपर्यंत खेकडे पकडले. त्यानंतर आम्ही तिथून अर्धा पाऊण तास चाललो. त्यानंतर तिथे आम्ही गाडी पार्क केली होती, तिथे आलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर मित्रांनो जो व्हाळात आम्ही गेलेलो तेवढा डेंजर होता ना व्हाळ, म्हणजे बापरे पूर्ण स्टार्ट टू एंड आम्ही ना नॉर्मल चालतच नव्हतो. पूर्ण खाली वाकूनच चालत होतो, असा हा व्हाळ होता आणि आम्हाला खूप छान खेकडे भेटले. ते तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवलेच आहे. तर मित्रांनो आजचा खेकड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवडून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.